हा सर्वांना नमस्कार. माय स्कॉलर पॉइंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली आहे. विशेषतः गणित आणि बुद्धिमत्तेचे उदाहरण आपण घेत आहोत. चला आजच्या व्हिडिओ मध्ये पण आपण काही गणिताचे महत्त्वाचे उदाहरण घेत आहोत. उदाहरण पहिलं बघा, एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या 1.5 विक्री किंमत आहे तर शेकडा नफा किती. एका वस्तूची ही खरेदी किंमत आहे, त्याच्या 1.5 विक्री किंमत आहे तर शेकडा नफा विचारला आपल्याला. आता आपल्याला काय करावं लागेल, खरेदी किंमत माहित नाही आणि विक्री किंमतच्या 1.5 आहे म्हणून आपण काय करू, खरेदी किंमत x मानू. खरेदी किंमत बरोबर x. आता विक्री किंमत किती होईल पहा. विक्री किंमत खरेदी किमतीच्या 1.5 आहे. आता खरेदी किंमत किती x आहे, त्याच्या 1.5 म्हणल्यानंतर आपल्याला 1.5 कसे असतात बघा, 1.1/2. याचं जर आपण साध्या पूर्णांकात रूपांतर केलं तर किती, 3/2. म्हणजेच खरेदीच्या म्हणजे x च्या 3/2 एवढी आहे. काय आहे, विक्री आहे. म्हणजे बघा गुणाकार केला तर वर किती, 3x/2. आता विक्री किंमत 3x/2, खरेदी किंमत x. आता आपल्याला विचारले काय, शेकडा नफा. शेकडा नफा माहित होण्यासाठी आपल्याला नफा माहित असणं गरजेचं असतं. मग नफा केव्हा होत असतो, तर नफा ज्यावेळेस विक्री किंमत जास्त असते आणि खरेदी किंमत कमी असते त्यावेळेस नफा होत असतो. मग बघा, नफा बरोबर, नफ्याचं काय सूत्र आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे बघा, आपण विक्री किंमत मांडून घेऊ. विक्री किंमत आहे 3x/2 वजा खरेदी किंमत किती आहे, x. बघा हे सोडून घेऊ आपण. 2 छेद सारखा करण्यासाठी तिरपा गुणाकार करू. छेदाचा गुणाकार केला 2, 3x वजा तिरपा गुणाकार केला 2x. म्हणजेच x/2 हा झाला नफा. x/2 हा झाला नफा. पण आपल्याला काय विचारलंय, ते शेकडा नफा किती. मग शेकडा नफ्याचं काय सूत्र आहे, शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. शेकडा नफा विचारला म्हणून गुणिले 100 आहे. आता नफा किती आलेला आहे बघा, x/2 छेद खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे, x गुणिले 100. आता बघा वरचा नफा दिला x/2 आणि त्याच्या छेदस्थानी x आले म्हणल्यानंतर आपण ते काय करू बघा, x/2 गुणिले 1/x. बघा छेद खाली ना तो भागिले म्हणल्यानंतर उलटून गुणिले होईल. गुणिले म्हणल्यानंतर त्याचे गुणाकार व्यस्त होईल. 1/x गुणिले 100. हा x कटला, हा x कटला. आता वर किती राहिले बघा, 100/2. म्हणजेच 2 ने 100 ला भेटल्यानंतर 2×5=10 किती, 50% नफा. किती नफा झाला, 50% नफा. शेकडा नफा किती, तर शेकडा नफा 50%. चला पुढचं उदाहरण पहा. एक गाडी 80 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 10 तासात कापते. तेच अंतर 8 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा. तर पहा, गाडीचा वेग दिलेला आहे आणि निर्धारित अंतर 10 तासात कापते असं म्हटलेले. मग अंतर किती आहे ते आपण काढू. पहा मग आता वेग किती दिलेला आहे बघा, तासाला म्हणजे 80 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासात ती किती जाते, 80 किलोमीटर एवढं ती अंतर जाते एक गाडी. मग ती 10 तासात ती निर्धारित अंतर कंप्लीट करते. म्हणजे 10 तासात ती पूर्ण अंतर कंप्लीट करते, म्हणजे जिथं जायचंय तिथं. म्हणजे एका तासात जर ती 80 किलोमीटर जाते तर मग 10 तासात किती जाते, 10 तासात 80 गुणिले 10 बरोबर 800 किलोमीटर एवढं अंतर ती जाईल 10 तासात. 10 तासामध्ये ती 800 किलोमीटर एवढं अंतर जाईल. आता काय म्हटलेलं बघा, तेच अंतर म्हणजे हे 800 किलोमीटर हेच अंतर 8 तासात कापायचे असल्यास, मग हे अंतर 8 तासात कापायचे असल्यास तिचा वेग किती वाढवावा लागेल बघा. म्हणजे
800 किलोमीटर अंतर 8 तासात म्हणजे एका तासाला किती म्हणून आपण काय करू त्याला 8 ने भागून घेऊ म्हणजे एका तासाला किती 100 किलोमीटर. एका तासाला 100 किलोमीटर अंतर जावं लागेल त्यावेळेस ते 8 तासामध्ये 800 अंतर कंप्लीट होईल. पण एका तासाला 100 किलोमीटर अंतर म्हणजे पहिला किती वेग होता बघा एका तासाला 80 किलोमीटर होता. आता किती करावं लागेल 100 करावं लागेल म्हणजे कितीने वेग वाढवावा लागेल तर 100 मधून 80 वजा केले तर राहिले किती 20 म्हणजे 20 किलोमीटरने वेग वाढवावा लागेल. 20 किलोमीटर प्रति तास एवढा वेग वाढवावा लागेल. बघा मुलं काय करतात बघा 100 आले की डायरेक्ट मग पर्यायामध्ये 100 उत्तर असतं आणि ते उत्तर ते सिलेक्ट करतात. पण आपल्याला काय विचारले हा प्रश्न शेवटी की वेग कितीने वाढवावा लागेल. पहिला वेग 800 किलोमीटर अंतर आपल्याला 8 तासामध्ये जायचंय म्हणजे त्याचा वेग 100 करावा लागेल म्हणजे पहिला 80 होता तर मग आता किती झाला 100 म्हणजे वाढला कितीने वाढला तर 20 ने वाढला. चला पुढचं काय उदाहरण आहे पहा. 4000 रुपये छापील किमतीची खुर्ची शेकडा 20% सूट देऊन विकली तरीही दुकानदाराला शेकडा 50 नफा झाला तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती. छापील किंमत आहे पहा खुर्चीची 4000 रुपये आणि त्याच्यावर त्यांनी काय केले दुकानदाराने 20% सूट दिली. 20% सूट देऊन ती खुर्ची विकली तरी सुद्धा त्याला 50% नफा झालेला आहे. मग त्याची मूळ किंमत किती असेल त्या खुर्चीची असं विचारलेलं आहे. म्हणजे बघा छापील किंमत किती आपण लिहून काढू. छापील किंमत बरोबर 4000 रुपये. आता त्याच्यावर शेकडा 20 सूट दिलेली म्हणजे शेकडा 20 सूट देऊन किती रक्कम येईल बघा. सूट देऊन रक्कम किंवा आपण किंमत म्हणू. सूट देऊन किंमत बरोबर किती सूट दिलेली पहा 4000 चे पहिली छापील किमतीच्या 20% सूट म्हणजे 4000 चे 20% काढून घेऊ आपण. किती सूट दिलेली पहा 800. किती आलं पाहिजे 2 शून्य कटले 2 शून्य कटले 2 शून्य जसे असतं 4 2 8 800 सूट दिली. 800 सूट दिली म्हणल्यानंतर ती कितीला विकली पहा म्हणजे तिची विक्री किंमत किती होईल मग म्हणजे 4000 रुपये छापील किमतीवर 800 रुपये सूट दिली म्हणजे कमी केले म्हणजे किती झाले 4000 मधून 800 गेले बरोबर 3200 रुपये ही झाली विक्री किंमत. बघा आणि एवढ्याला 3200 ला विकली तरी सुद्धा त्याला शेकडा 50 नफा होते. 3200 ला विकल्यावर शेकडा 50 नफा होते तर तिची मूळ किंमत किती म्हणजे बघा मूळ किंमत आणि विकलेली किंमत शेकडा नफा होते. किती नफा होते त्याची मूळ किंमत जर 100 रुपये असेल तर तो 50% फायदा होण्यासाठी कितीला विकतोय तो 150 ला विकते म्हणजे 150 रुपयाला कारण शेकडा नफा तेवढा होते. मग आता आपल्याला विचार करा मग एवढी जर मूळ किंमत असेल कोणती विकलेली किंमत जर 3200 असेल तर त्याची मूळ किंमत काय असेल बघा लक्षात आले का. शेकडा 50 नफा होते कधी 100 रुपयाची वस्तू जर मूळ किंमत असेल तर ती 150 ला विकल्यानंतर शेकडा नफा म्हणजे विक्री किंमत त्याची 150 असावी लागेल. मग 3200 विक्री किंमत असेल तर मूळ किंमत किती. मग आपण काय करू त्रैराशिक मांडलेले तिरपा गुणाकार करू 100 गुणिले 3200 भागिले 150 शून्य कटले हे शून्य कटले किती आलं वर बघा 64 आणि वर 2 शून्य तसे भागिले 3. बघा पॉइंट मध्ये ह्याचं उत्तर येईल 3 दुने 6 3 1 3 1 उरला 3 त्रिक 9 1 उरला 3 त्रिक 9 1 उरला 3 त्रिक 9 म्हणजे 2133.33 एवढी त्याची मूळ किंमत असणार आहे 2133.33 रुपये. चला पुढचं काय उदाहरण आहे बघा. एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या
4/16 पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढा. बघा, एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/16 पट आहे आणि दर आणि मुदत सारखीच आहे, तर दर काढा असं म्हटलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा, सरळ व्याज मूळ रक्कम माहित नाही, फक्त सरळ व्याज आहे तर बी मूळ रकमेच्या 4/16 पट आहे. मग आपण काय करू, मूळ रक्कम 100 धरू. मूळ रक्कम किती धरू आपण, 100 धरू. आता सरळ व्याज आहे ना, त्याच्या मूळ रकमेच्या 4/16 पट आहे, म्हणजे किती आहे बघा, सरळ व्याज बरोबर मूळ रक्कम किती आहे, 100, ती 4 म्हणजे गुणिले किती, 4/16 पट म्हणजे 4/16 असं आहे. आता ह्याचं आपण काटाकाटी करू आणि किती सरळ व्याज होईल ते काढू. 4×1 4, 4×16, 4×1 4 आणि ह्याला भागितल्यानंतर 25, म्हणजे सरळ व्याज किती आहे, 25. आता मूळ रक्कम 100 आहे, सरळ व्याज 25 आहे आणि काय म्हटलेले, दर आणि मुदत सारखीच आहे. आपण दर आणि मुदत x मानू. समजा दर बरोबर x आणि मुदत दर आणि मुदत सारखीच मानल्यानंतर मुदत सुद्धा x. तर आपण काय करू, दर काढायचं आपल्याला. मग आपण दरचं सूत्र वापरू आणि ती किंमत काढू. दर बरोबर 100 गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुदत. 100 गुणिले व्याज किती आलेलं आहे, 25. मुद्दल किती आहे पहा, मुद्दल आहे 100 गुणिले मुदत किती, आपण मुदत x मानली x आणि व्याजाचा दर सुद्धा x. हे 100 कटले, हे 100 कटले. आता 100, आता याला काय झालेलं आहे, x इथं भागिले. आता राहिलं काय काय ते पहिले आपण काढू. x बरोबर पुढे वर राहिले 25/x. आता x काय करू, इथं भागिले इकडे आणून गुणिले करू, म्हणजे x गुणिले x बरोबर 25, म्हणजेच x चा वर्ग बरोबर 25, म्हणून x बरोबर 5. आता x कशाला म्हटलेले आपण, दरला, म्हणजे दर किती झाला 5 आणि मुदत सुद्धा किती झाली 5. आपल्याला काय विचारलं होतं, दर काढा, म्हणजे दर किती आला, दर आला 5. तर पहा मुलांनो, व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहत चला. खूप महत्वाचे उदाहरण आहेत, अतिशय ए पासून झेड पर्यंत सगळ्या नोकरीसाठी उपयुक्त पडतील अशा प्रकारचे गणिताचे उदाहरणं आहेत. तर पहा, तुमचा असाच प्रतिसाद मला राहू द्या. धन्यवाद.